नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणून घेणार आहोत चैत्रांगण रांगोळी म्हणजे काय, तसेच चैत्रांगण रांगोळीतील शुभचिन्हांची माहिती घेणार आहोत। चैत्रांगण रांगोळी ही महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक विशेष, पवित्र आणि पारंपरिक रांगोळी आहे। ही रांगोळी चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून ते अक्षय तृतीयापर्यंत काढली जाते। सकाळी दारात किंवा देवघरात ही रांगोळी काढण्याची परंपरा आहे। चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात सजवलेलं अंगण। ही रांगोळी फक्त सजावट नाही, तर ती समृद्धी, निसर्ग आणि दैवी ऊर्जेचं प्रतीक मानली जाते। ही रांगोळी रोज काढली जायची। गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा किंवा अक्षय तृतीयापर्यंत यात अनेक शुभचिन्हांचा समावेश असेल। पारंपरिक पद्धतीत ठिपक्यांचा वापर करून सुंदर डिझाईन तयार केली जाते। ही रांगोळी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद, शांतिमय आणि समृद्धी आणते। आता आपण बघूयात या रांगोळीत वापरली जाणारी काही महत्त्वाची खास शुभचिन्हे। सूर्य, ऊर्जा, शक्ती आणि जीवनाचा स्रोत। चंद्र, शांती आणि स्थिरता। स्वस्तिक, शुभता आणि मंगल कार्याची सुरुवात। कळश, समृद्धी आणि पवित्रतेचं प्रतीक। तुळस, भक्ती आणि सकारात्मकता। शंख, नकारात्मक ऊर्जा दूर करणारे। कमळ, देवी लक्ष्मीचं आणि शुभतेचं प्रतीक। चक्र आणि गदा, शक्ती, संरक्षण दाखवतात। तसेच या रांगोळीत 33 देवांचे प्रतीक काढली जातात, ज्यामुळे घरात दैवी वातावरण निर्माण होते। म्हणूनच चैत्रांगण रांगोळी ही एक फक्त कला नाही, तर ती आपल्या परंपरेचा भाग आहे। तुम्ही ही रांगोळी काढून तुमच्या घरात आनंद, शांती आणि सकारात्मकता आणू शकता। ही रांगोळी काढायला इतकी सोपी आहे की फक्त ठेवायची आणि आपलं घर सुंदर असं चैत्रांगण रांगोळीने सजवायचं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पसरवायचा। चला तर मग झटपट चैत्रांगण रांगोळी काढूया आणि पूर्ण चैत्र महिना आपलं अंगण सुंदर असं सजवूया। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।